मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण या ठिकाणी वारंवार येत आहात, प्रत्येक आठवडी येत आहात. आपल्या सर्वांचे मी आभार उपकार मानतो, वैयक्तिकरित्या आणि सार्वजनिकरित्या देखील. जो लोटलेला आठवडा आहे त्याच्यामध्ये किती जणांना अतिशय त्रास झाला, अतिशय त्रास झाला. बर, किती जणांनी त्या त्रास संकटावरती मात केली निराश न होता, विश्वासाने? किती जणांनी हार मानली? हात वर करू नका. त्रास संकट घेऊन देवाकडे जायचं नाही आणि म्हणायचं नाही की देवा त्रास संकट माझे किती मोठे आहे. त्रास संकटाकडे जायचं आणि म्हणायचं की माझा देव किती श्रेष्ठ आहे आणि माझा देव किती मोठा आहे हे तू बघ. त्रास संकटाकडे पाहिल्यानंतर कोणालाही हिंमत आलेली नाहीये असं देवाच्या वचनामध्ये आहे. पण देवाला पाहिल्यानंतर कोणताही मोठा त्रास संकट असू दे, तो त्रास संकट जो आहे तो निघून गेलेला आहे असं देवाच्या वचनामध्ये नक्कीच नमूद केलेलं आहे. एक पुस्तक वाचत होतो, रोम करास पत्रावरती कोणीतरी विश्लेषण केलं. त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की प्रार्थना करत असताना देखील आपण त्रास संकटावरती जास्त विचार करायचा नाही. प्रार्थनेमध्ये देखील प्रार्थना करत असताना वारंवार त्या त्रास संकटाविषयी नमूद नाही करायचं, देव शक्तिशाली आहे याच्याविषयी जास्त प्रार्थनेमध्ये विचार करायचा. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, फार फार महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण की सैतानाला काय वाटतं, काय पाहिजे की प्रार्थना करत असताना देखील तुम्ही काय करावं, त्रास संकटावरतीच जास्त लक्ष द्यावं, त्याच्यावरतीच वाहवा जास्त करावी, असं सैतानाची इच्छा असते. म्हणून प्रार्थना करत असताना देखील, देवासंती बोलत असताना देखील आपण त्रास संकटाविषयी जास्त बोलायचं नाही. देवा किती शक्तिशाली आहे, तुझ्या वचनामध्ये काय काय लिहिले, तुझ्या वचनामध्ये अभिवचन काय आहेत याच्याविषयी जास्त बोलायचं आपण. आणि आज आपण 23व्या तत्वामध्ये पाऊल ठेवणार आहोत. कोणाला माहित आहे का 23वं तत्व कोणतं आहे? 28 तत्व आहेत, त्यातलं 23वं तत्व कोणतं आहे, कोणाला माहित आहे का? बर, तुम्हाला एक थोडस उत्तर देतो जवळचं. ते सर्वांना आवडीचा विषय आहे, तो सर्वांच्याच आवडीचा विषय आहे, विशेष करून तरुण लोकांचा फार आवडीचा विषय आहे. विवाह. सगळे लाजले. विवाह आणि परिवार याच्याविषयी आपण शिकणार आहोत. मला आठवतं की मी माझ्या एका आत्या बहिणीला गाडीवरून घेऊन जात होतो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट. आणि मी गाडी जोरात चालवत होतो, त्यावेळेस सौरभच्या वयाचा असेल किंवा जॉनाथनच्या वयाचा असेल. आणि गाडी जोरात चालवत असताना माझी बहीण, चुलत बहीण, आत्ते बहीण, ती मला म्हणाली, गाडी हळूच चालव, माझं अजून लग्न झालेलं नाही. मला जर काय झालं तर म्हणजे थोडक्यात त्रास संकट भरपूर आहे. म्हणून काय करा, देवाच्या वचनानुसार आपण विवाह आणि त्याच्यानंतर परिवार याच्याविषयी शिकणार आहोत. आत्ताच सांगतो, जे शिक्षण तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे ते शिक्षण मला नाही वाटत, मी सांगतोय म्हणून नाही, मला नाही वाटत की तुम्हाला ते अगोदर मिळालं असेल. माझा मोठेपणा नाही. कारण की या ठिकाणी आपण कोण आहोत या सर्व गोष्टी शिकणार आहोत आणि आपल्याला कोणाची गरज आहे या सर्व गोष्टी शिकणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की आमचा तर विवाह झालेला आहे, ठीक आहे, परिवाराविषयी पण शिकणार आहोत. म्हणून की आपण विवाहाच्या अगोदरच्या पायऱ्या कोणत्या, विवाहाच्या नंतरच्या पायऱ्या कोणत्या, या सर्व गोष्टीचं विश्लेषण या ठिकाणी आपण करणार आहोत. तुम्हाला मी होमवर्क देईन, जे होमवर्क तुम्ही ह्या ठिकाणी सोडवायचं आहे आणि मग आपण पडताळणी करून पाहूया की आपण कुठल्या पातळीला आहोत. बरोबर? म्हणून कृपा करून ह्या सत्रामध्ये सर्वांनी सहभाग घ्या. कृपा करून गैरहजर राहू नका. तुम्हाला फार बरं वाटेल, तुम्हाला स्वतः जाणून घेण्यासाठी की मी कुठं आहे आणि मी कुठं पाहिजे. तर 23व्या तत्वामध्ये आपण विवाह आणि परिवार याच्याविषयी शिकणार आहोत.
पहिलं निर्माण न करता मनुष्याला शेवटी निर्माण केलं? काय कारण असू शकेल? ज्यावेळेस देवाने मानवाला निर्माण केलं त्यावेळेस कोणत्या दिवशी निर्माण केलं? 6व्या दिवशी. 6व्या दिवशी का निर्माण केलं? पहिल्या दिवशी निर्माण केलं असतं तर काय झालं असतं? की मनुष्याला 6व्या दिवशी निर्माण केलं, पहिल्या दिवशी. हा, मग पहिल्या दिवसापासून गौरव झालंच असतं. मग गौरव आणि त्याचा संदर्भ काय? हे दाखवायचं होतं म्हणून त्यानं पहिल्या दिवशी मनुष्याला निर्माण न कर, मग पहिल्या दिवशी देवाच्या रूपाचाच करू शकला असता. 6व्या दिवशी का? त्याला राहायला जागा नसती. नाही, जागा भरपूर आली आहे देवाच्या साम्राज्यामध्ये. पण हा, देवाला हे दाखवून द्यायचं होतं की निर्मितीमध्ये देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, ह्या तिघांच्या व्यतिरिक्त निर्मितीमध्ये कोणाचाही सहभाग नाही. जर आदमाला पहिल्याच दिवशी निर्माण केलं असतं तर असं झालं असतं किंवा असा भ्रम मनुष्याच्या मनामध्ये आला असता की मी पहिल्या दिवसापासून निर्मितीमध्ये होतो, म्हणजे थोडा भाग माझा निर्मितीमध्ये नक्कीच आहे. म्हणून देवानं काय केलं? बाबा, निर्मितीमध्ये फक्त देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्याच्या व्यतिरिक्त निर्मितीमध्ये कोणी नाही. म्हणून मनुष्य 6व्या दिवशी देवाने त्याला निर्माण केलं. आता ज्यावेळेस देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या त्यावेळेस देव काय म्हणाला? हे सगळं काय आहे? चांगलं आहे. हे सगळं कसं आहे? चांगलं आहे. पण ज्यावेळेस देवाने मनुष्याला निर्माण केलं त्यावेळेस देव काय म्हणाला? उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 16 वचन. देवाने ज्यावेळेस मनुष्याला निर्माण केलं, बाकीच्या गोष्टी निर्माण केल्या, त्यावेळेस देव म्हणाला की हे फार चांगले आहे. पण ज्यावेळेस देवाने आदामाला निर्माण केलं त्यावेळेस देव आदामाला काय म्हणाला? 18 वचन, माफ करा, 18, 2:18. हा, हे बरे नाही. हा, म्हणजे थोडक्यात देवाने ज्यावेळेस आदामाला निर्माण केलं, बाकीच्या गोष्टी निर्माण केल्या, त्यावेळेस देव काय म्हणाला? हे बरं आहे, हे चांगलं आहे, हे उत्तम आहे, हे फार उत्कृष्ट आहे, अप्रतिम आहे. पण ज्यावेळेस देवाने मानवाला निर्माण केलं त्यावेळेस तो म्हणाला की हे बरे नाही की मनुष्य एकटा असावा. एकटा होता का तो? मग एकटा कस काय? मनुष्य म्हणून, म्हणजे थोडक्यात काय, जसं आदामाला घडवलं होतं त्यासारखा दुसरा कोण नव्हता, म्हणून तो कसा होता? एकटा. मी खूप वेळेस उदाहरण दिलं. सॅम्युअल आपल्या मित्रांसंती जास्त खेळेल का आई वडिलांसंती? का? कारण की त्याचे जे विचार आहेत, त्याचे ज्या आवडीनिवडी आहेत, ते त्याच्या मित्रांसंती जास्त मिळत्या जुळत्या आहेत. बरोबर? म्हणून आपण किती त्याला जरी व्यवस्थित आणि चांगल्या गोष्टी दिल्या तरी त्याला एकटच वाटेल. 2020 मध्ये एक फार एक प्रसिद्ध अभिनेत्यानं आत्महत्या केली आणि लगेच लोकांच्या प्रतिक्रिया त्याच्यावरती आल्या. आणि त्या प्रतिक्रियेमध्ये असे मला पाहायला मिळाले की त्याचे सामाजिक माध्यम जे आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, बाकीचे सामाजिक जे माध्यम आहेत, त्याच्यामध्ये त्याचे अनुयायी, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, फॉलोअर्स, कोट्यावधी होते. मग आता कोट्यावधी व्यक्ती त्याच्या पाठीमागे त्याचे अनुयायी आहेत, तरी तो एकटाच होता म्हणे 6 महिने. तो निराशामध्ये होता म्हणे 6 महिने. मग अशी कशी परिस्थिती की एवढे लोक आजूबाजूला असून देखील तो मनुष्य एकटा?
असं होऊ शकतं का हो? तुमच्या आजूबाजूला 1760 लोक आहेत, पण तुम्ही एकटेच आहात, असं होऊ शकतं? कसं होऊ शकतं? डिप्रेशन मध्ये नाही आहे तो व्यक्ती. कल्पना करा की तुम्ही डिप्रेशन मध्ये नाही, तरी तुम्हाला एकटं वाटू शकतं का? जर तुमचे गुणधर्म जे आहेत, जर तुमचे विचार इतरांसंगती जुळत नाहीत, तर तुम्ही जगामध्ये एकटेच. मग तुमच्या आजूबाजूला किती जरी लोक असले तरी त्या लोकांचा तुम्हाला काही फायदा नाही. का? कारण की तुमचे विचार त्या व्यक्तीसंगती जुळत नाहीत. म्हणून विवाह आणि परिवार या दोन्हींचा विचार करत असताना हा मुद्दा जाणून घेणं फार गरजेचं आहे. प्रत्येक तरुणाला हे माहित पाहिजे. त्याला वाटतं की एवढे लोक आज माझ्या आजूबाजूला आहेत, एवढे लोक माझ्या आजूबाजूला आहेत, सगळेच माझ्या संगती आहेत आणि सगळ्यांसंगतीच माझं मन जुळतं, असं नाही. मग देवाने आदमासारखा दुसरा मनुष्य पुरुष का निर्माण केला नाही? जर एक हवा निर्माण करू शकतो देव, तर एक आदम निर्माण करायचा. बर मग बर माझंच उत्तर मला परत. बर म्हणजे थोडक्यात काय की पुरुष जो आहे तो वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो, स्त्री वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करत असते. देवानच तशी त्यांची घडवणूक केलेली आहे. म्हणून मी म्हणतोय वारंवार, तुम्हाला इथून पुढचे जे संदेश आहेत, पहिल्यापासूनचे संदेश सगळे आवडतील. कृपा करून या. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या विवाहामध्ये तुम्हाला त्रास संकट आहेत, कोणाला जाऊन सांगू शकत नाही तुम्ही, तुमच्या प्रश्नांची उत्तरे ह्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. माझा विवाह जरी झाला नाही तरी 100 मांडवा खालून गेलोय, देवाचं वचन तुम्हाला मी सांगतो. आता ज्यावेळेस मनुष्याची निर्मिती झाली त्यावेळेस मनुष्याला देवाने कसं निर्माण केलं? मातीचा एक पुतळा, त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास जो आहे तो त्याच्या नाकपुड्यामध्ये फुंकला आणि मनुष्य जीवधारी प्राणी झाला, म्हणजे तो जिवंत झाला. जिवंत राहण्यासाठी मनुष्याला 2 गोष्टीची गरज आहे. कोणत्या 2 गोष्टी? वाचलं ना? 2 गोष्टीची गरज आहे. त्या 2 गोष्टी जर नसतील तर तो व्यक्ती जिवंत नाही. मानवाला जिवंत राहण्यासाठी उत्पत्ती 2 मध्ये 2च गोष्टीचा वापर केला. त्या 2 गोष्टी नसतील तर मानव नाही. श्वास झाला. आणखी काय? माती आणि श्वास, शरीर आणि श्वास. जर शरीर नाही तर श्वास एकटा राहू शकत नाही, आणि फक्त श्वास असेल तर शरीर एकटं राहू शकत नाही. श्वास आणि शरीर ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस मनुष्य मेला जरी असला जिवंत, पुनरुत्थान. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की माणसाची निर्मिती कशी झाली याच्यावरून आपल्याला कळतं की मनुष्य काय आहे. मनुष्य मातीचा आणि श्वासाचं मिश्रण आहे. पण एवढंच नाही तर देवाने मनुष्याला कसं घडवलेलं आहे? त्याच्या प्रतिरूपाचा. म्हणजे देवाचं शरीर जसं आहे तसं शरीर देवाने आदम आणि हव्वेला दिलं. त्याचे विचार जे आहेत ते विचार आदम आणि हव्वेला दिले. त्याच्या ज्या भावना आहेत त्याच्या भावना आदम आणि हव्वेला दिल्या. म्हणून मनुष्य इतर सृष्टीपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि वेगळा आहे. कारण की तो कोणाच्या प्रतिरूपाचा बनवलेला आहे? देवाच्या. देव त्या मनुष्याची किंमत करतो का? किती किंमत करतो सांगा? एक वाक्य सांगा, मग मला कळेल की किती किंमत करतो. देव त्या मनुष्याची, पापाच्या नंतरचा मनुष्य घ्या, जो मनुष्य मद्यपान करून रस्त्यावरती लोळतो, जो मनुष्य मद्यपान करून कुकर्म करतो, व्याभिचार करतो, चुकीच्या गोष्टी करतो, त्या व्यक्तीवरती देव कसा प्रेम करतो? सर्वश्रेष्ठ प्रेम देवानं कसं दाखवलं सांगा? आपले प्राण दिले क्षमाद्वारे. बर, त्याच्यापेक्षा उच्च विचार योहान 3:16 क्रूसावरती. बर, बलिदान. बर, देवाने स्वतः मनुष्याचं रूप घेणं निवडलं म्हणजे मनुष्य किती किमतीवान आहे जरा लक्षात. देव स्वतः म्हणाला की बाबा मला याचं रूप घ्यायचं. काय म्हणाला देव? ह्या व्यक्तीला वाचवण्यासाठी मला ह्याचं रूप घ्यायचंय. म्हणून कल्पना करा की तुमचं माझं स्वरूप जे आहे
ते किती किमतीवान आहे. देव स्वतः आपल्या रूपामध्ये येण्याचं त्यानं निवडलं. कळालं का? आता जरा लक्ष द्या. देवाने आदमाला माती आणि श्वासापासून बनवलं, मग त्याच्यानंतर हवा निर्माण केली. हवा निर्माण करण्यापाठीमाग उद्देश काय? बर, फलद्रूप होण्यासाठी. देवाला फलद्रूप करण्यासाठी 2 आदाम, 1 करोड आदाम, जेवढी लोकसंख्या तेवढे आदाम करू शकतो देव. गरजेचं नाही मनुष्यामध्ये पण तसं व्हावं. का स्त्री निर्माण केली? नारी का? बरोबर आहे. पुढचं उत्तर द्या. भावना, अर्ध शब्द आलेला आहे, अर्ध उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय की मनुष्याने मनुष्यालाच प्रेम द्यायचं आणि प्रेम द्यायचं आणि प्रेम घ्यायचं. आणि ते कसं आहे, पुरुष पुरुषाला किती प्रेम करू दे, किती प्रेम देऊ दे, भाऊ भावाला प्रेम देऊ दे, वडील मुलग्याला प्रेम देऊ देत, एक मित्र दुसऱ्या मित्राला प्रेम देऊ दे, पण जे प्रेम स्त्री आणि पुरुषामध्ये आहे ते प्रेम सर्वश्रेष्ठ या भूतलावरती आहे. त्याच्यासारखं प्रेम नाही. एवढं ते नातं जवळचं आहे. जरा लक्षात घ्या, पती आणि पत्नीचं नातं एवढं जवळचं आहे की देव स्वतः म्हणाला की बाबा मी तुमच्या संगती कसं नातं जोडतो, जसा पती आणि पत्नीचं नातं आहे तसं मी तुमच्या संगती नातं जोडतो. म्हणजे त्या नात्याचा वापर करून देव आपल्याला सांगत आहे की त्याचं नातं आपल्या संगती कसं आहे. विवाहासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, प्रेम देणं आणि प्रेम घेणं. किती विवाह तुम्ही पाहिलेले आहेत? मी प्रश्न विचारेन, पुढे उत्तर तुम्ही द्यायचं नाही, फक्त मनातल्या मनात उत्तर द्या. किती विवाह तुम्ही पाहिलेले आहेत की एकच बाजूने प्रेम देत गेलं आहे, एकच बाजूने प्रेम देण्यात येत आहे आणि समोरचा व्यक्ती आहे तो म्हणतो प्रेम मिळतंय ना, राहू दे, प्रेम मिळतंय ना, बस आहे, प्रेम मिळतंय ना, बस. विवाहाचा त्या ठिकाणी पर्पज म्हणजे उद्देश जो आहे तो पूर्ण होत नाही. प्रेम दिलं पण पाहिजे आणि प्रेम घेतलं पण पाहिजे. काही दिवसापूर्वी कोणीतरी एका व्हिडिओवरती मी पाहिलं आणि त्या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगी जी आहे ते एका मुलग्याला आपल्या उराशी असं धरलेलं आहे आणि त्या ठिकाणी काय म्हणतात कॅप्शन्स आलेले आहेत, पुरुषांना देखील प्रेमाची गरज आहे. दुसरा एक व्हिडिओ मला पाहायला मिळाला ज्या ठिकाणी मुलगा जो आहे तो एका तरुण मुलगीला असं बिलगून बसलेला आहे आणि अचानक तो म्हणतो अरे मी तर नाही, तो मुलगीनं त्याला बिलगून पकडलेला आहे आणि अचानक त्याला वाटतं अरे मी तर बॉयफ्रेंड आहे, मी त्याला तसं पकडलं लगेच. म्हणजे एवढा फरक, एवढा विचार, म्हणजे एवढं आपण काय काय म्हणतात त्याला, एवढं आपण जगिक विचारामध्ये गुरफटून गेलेलो आहे की तो मुलगा आहे ना त्यानं तसंच वागायचं, तसं जर वागला नाही तर नाही. मुलगी आहे ना तिनं तसंच वागायचं, तशी जर ती वागली नाही ना तर नाही, चुकीचं आहे ते. कुणी शिकवलं? व्हॉट्सअपनं शिकवलं. कुणी शिकवलं? इंस्टाग्रामनं शिकवलं. देवाचं वचन काय सांग? म्हणून आपण काय करायचे, जगिक चष्मे जे आहेत ते काढायचे आणि आध्यात्मिक आणि देवाच्या वचनाचा चष्मा घालायचा आणि मग विवाहाकडे बघायचं. मग आपल्याला व्यवस्थित कळेल की कसं वाचायचं देवाचं वचन आणि विवाह म्हणजे विषय काय आहे, मग आपल्याला व्यवस्थित कळेल. तर देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहतो, मी जास्त सखोलमध्ये जात नाही, आपल्याला माहिती आहे म्हणून सांगतो. पापाच्या नंतर, बरं ठीक आहे, देवाने एदन बागेमध्ये 2 संस्थाची स्थापना केली. 2 संस्थांची स्थापना केली. एक संस्था म्हणजे कोणता? विवाह. दुसरी संस्था म्हणजे कोणता? विवाह परिवाराला. शाबा. या 2 संस्था म्हटलेल्या आहेत. संस्था म्हणजे काय? ज्या ठिकाणी नियम आहेत, ज्या ठिकाणी चाखोरेबद्धपणा आहे, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत. तर एदन बागेमध्ये देवाने 2 संस्थेची स्थापना केली, एक म्हणजे शाबात आणि दुसरा म्हणजे विवाह. एवढ्या त्या संस्था, इन्स्टिट्यूशन्स, एवढ्या त्या संस्था महत्वाच्या होत्या की पापाच्या नंतर देखील आदामानं त्या संस्था
एदन बागेच्या बाहेर तो घेऊन गेला. म्हणजे आज देखील शाबात आहे आणि आज देखील विवाह होत आहे. जर तो एदन बागेमध्ये सोडून आला असता तर बहुतेक आज आपण इथं नसतो. बोलायला कळालं? तर त्या विवाहाविषयी आपण शिकत आहोत. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की स्त्रीला ज्यावेळेस देवानं निर्माण केलं त्यावेळेस मातीचा पुतळा बनवला आणि त्याच्यामध्ये नागपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला. कसं स्त्रीला बनवलं? का तसं बनवलं? देवाने आदामाला जर माती आणि श्वासाचा बनवलं तर हवेला पण बनवू शकला असता, पण नाही. देवाने स्वतःच्या प्रतिरूपाचा आदाम बनवला आणि त्याच्याच प्रतिरूपाची म्हणजे थोडक्यात त्याच्यासारखीच एक सहकारणी, बरोबर आहे का शब्द? सहचारणी, बर ठीक आहे. त्याच्यासारखीच एक मदतगार म्हणून हवेला बनवलं. मग त्याच्यापासून का? एक देह होतील म्हणून. आणखी काय कारण असू शकेल? बर, जे शरीराचा भाग घेतला तो कोणता घेतला? बरगडी, बाजूची बरगडी घेतली का? डोक्याचा का? डोक्याचं का हाड घेतलं नाही किंवा पायाचं का हाड घेतलं नाही? बर बर, म्हणजे थोडक्यात काय की बाबा समांतर, दोघंही समांतर असावेत म्हणून आदामाच्या बाजूची जी फासळी आहे ती काढण्यात आली, जेणेकरून दोघांनाही तेवढीच समानता मिळावी. समानता कशामध्ये मिळावी? दोघांची ताकद एकसारखी आहे का? मग समान कश काय? दोघं एकसारखे विचार करतात का? मग समान कस काय? एकमेकांना एकमेकांना पूरक, म्हणजे पूर्ण, दोघे पूर्ण परिपूर्ण होण्यासाठी एकमेकांची गरज. समान याच्यासाठी कारण की दोघांनाही देवानं निर्माण केले म्हणून ते दोघेही समान. समान याच्यासाठी दोन गोष्टी. पहिला म्हणजे दोघांनाही देवानंच निर्माण केलं. मुद्दा नंबर 2, दोघांनाही तेवढंच स्वातंत्र्य आहे. देवाला निवडायचं, देवाचा स्वीकार करायचा किंवा देवाचा धिक्कार करायचा, दोघांनाही तेवढंच स्वातंत्र्य आहे. भारतामधल्या मी गोष्टी करत नाही, पवित्र शास्त्रातल्या गोष्टी करत आहे. म्हणून आपल्याला कळेल की भारतात ज्या गोष्टी होतात त्या बरोबर आहेत, या देशामध्ये गोष्टी बरोबर आहेत का चुकीच्या आहेत ते देखील आपल्याला कळेल. तर ह्या ठिकाणी दोघं समांतर का? कारण की दोघांनाही देवानेच निर्माण केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडण्याची स्वातंत्र्यता, मुभा जी आहे ते दोघांनाही तेवढीच आहे. बर ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण विवाहाचा विचार करतो त्यावेळेस आपण कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे? पहिला प्रश्न, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, विवाहाची तयारी एखाद्या मुलग्याची किंवा मुलगीची कधी सुरू होते? याचं उत्तर दिलंय, आठवते का सांगा? एका तरुणाची किंवा तरुणीची विवाहाची तयारी कधी सुरू करतात? समंजसपणा आल्यावर. बर, दुसरं काय उत्तर? एखाद्या व्यक्तीची विवाहाची तयारी कधी सुरू करावी? महत्वाचं आहे. तुम्ही म्हणत असाल की आमचा विवाह झालाय, शेजारच्यांचा विवाह व्हायचा असेल, त्यांच्यासाठी कृपा करून शिका. सांगा. एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये वाचलं, एखाद्या लेकराची किंवा एखाद्या तरुणाची जर विवाहाची तयारी करायची तर त्याची विवाहाची तयारी तो 20-25 वर्ष झाल्यानंतर सुरू करत नाहीत. त्याची विवाहाची तयारी ज्यावेळेस तो गर्भामध्ये असतो आईच्या, त्यावेळेस पासून त्याची सुरुवात होत असते विवाहाची. म्हणजे 20 वर्ष जर आपण त्याच्याविषयी विचार केला नाही तर 20 वर्ष आपण पाठीमाग. बोललेलं कळालं का हो? म्हणजे जे गर्भाशयामध्ये ते गर्भ वाढत आहे त्याच वेळेस आपण त्या लेकराचा विवाह होणार आहे, त्या विवाहामध्ये आपण म्हणजे थोडक्यात काय, तो विवाह कसा पार पडला पाहिजे, म्हणून आपण कसं वागलं पाहिजे, आईनं कोणतं जेवण जेवलं पाहिजे, गर्भधारण ज्यावेळेस होती त्यावेळेस पती कसा पाहिजे, त्यावेळेस कोणत्या देवाची वचनं वाचली पाहिजेत, त्या ठिकाणी कोणती गाणी ऐकली पाहिजेत, त्या ठिकाणी किती देवाच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे, या सर्व गोष्टी
त्या गर्भाविषयी निर्णय घेतात की तो गर्भ जो आहे त्याचा विवाह कसा असेल. कुठं? गर्भामध्ये. पण एवढा कोण विचार करतो? का तुम्हाला वाटतं की शमशोनाच्या आईला म्हणजे मनोवाच्या पत्नीला सांगण्यात आलं की बाबा जो मुलगा तुझ्या पोटी जन्माला येणार आहे तो विशिष्ट मुलगा आहे आणि तू काय करू नको, त्या ठिकाणी कोणतं मदिरा पिऊ नको, चुकीच्या गोष्टी खाऊ नको, पिऊ नको. का? कारण की त्या गोष्टीचा परिणाम त्या लेकरावरती होईल आणि ते लेकरू जे आहे त्याचा विवाह जर करायचा योग्य तर तो विवाह योग्य करता येणार नाही. मी फक्त विवाहाविषयी बोलतोय बरं का. बाकीचं त्याचं कार्य काय होतं, देवानं त्याची सेवा स्वीकार केला का नाही, त्या सर्व गोष्टी नंतर. आज फक्त विवाहाच्या विषयी बोलतोय. मला आठवतं की एक व्यक्ती त्याने एक साक्ष दिली. तो साक्ष देत असताना तो म्हणाला की मी ज्यावेळेस माझ्या आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये होतो त्यावेळेस माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या समोर युगानयुगाची आशा हे पुस्तक वाचलं. किती जणांनी ते पुस्तक वाचले? जरा पेजेस वाचा, फार महत्वाचं पुस्तक आहे. तर त्याचा परिणाम काय झाला असेल? ज्यावेळेस ते लेकरू लहानाचं जन्माला आलं, ते लेकरू लहानाचं मोठं झालं, त्यावेळेस त्या लेकराची आपोआप ओढ कुठं लागली? कोणत्या पुस्तकाकडे? युगानयुगाची आशा. म्हणजे ज्या 20-30 वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक अजूनपर्यंत त्याचा प्रभाव त्या लेकरावर. म्हणून म्हटलं की लेकराच्या विवाहाचा जो सल्ला आहे किंवा तयारी जी आहे ती तयारी 20-25 वर्ष झाल्यानंतर, त्याला नोकरी लागल्यानंतर अशी होत नाही. गर्भामध्येच तो वाढत असतो, ती वाढत असते, त्यावेळेस आपण त्याची तयारी करतो. आता ज्यावेळेस आपण विवाहाचा विचार करतो त्यावेळेस एक पाया घातला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी पाया असतो. मंडळीसाठी पाया आहे का? मंडळीचा पाया कोणता? वचन सांगा. बरोबर आहे उत्तर, पण वचन सांगा. बर, दुसरं काय उत्तर? मंडळीचा पाया, मंडळी कशावरती आधारित आहे? शिकलो आपण. देवाचं वचन. कुठे शिकलो? कोणता अध्याय, कोणतं पुस्तक? प्रगटीकरणाचा कितवा अध्याय? 12वा अध्याय. एक स्त्री कशावरती उभा होती? चंद्रावरती उभा होती. तिने काय पांघरलं होतं? पवित्र वस्त्र. आणि त्याच्या डोक्यावरती काय होतं? तारे होते. ती कशावरती उभा आहे? चंद्रावरती. तो चंद्र कोणाला दर्शवतो? देवाचं वचन. आता जरा लक्ष द्या. जसं मंडळीसाठी देवाचं वचन पाया आहे, तसं विवाहासाठी देखील देवाचं वचन काय आहे? पाया आहे. तर देवाच्या वचनानुसार जर विवाहाचा विचार करायचा तर त्याचा पाया 2 गोष्टीचा आहे. कोणत्या 2 गोष्टी? सेल्फ कंट्रोलला मराठीत काय शब्द आहे? संयम. संयम. बरं, ठीक आहे. संयम. संयम म्हणजे काय? फक्त थांबणे. संयम म्हणजे काय? हळूहळू पुढे जाणे. दोन्ही पैकी संयम म्हणजे काय? संयम ही गोष्ट का महत्वाची आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो. कल्पना करा की आपण ब्रेमन चौकाच्या ट्रॅफिक सिग्नल वरती उभे आहोत. त्या ठिकाणी बत्ती जी चालती वाहतुकीची, त्या ठिकाणी आपण उभा आहोत. जर लाल बत्ती सुरू असेल तर आपण काय करू? त्याला म्हणायचं संयम. जर हिरवी बत्ती असेल तर काय करू? पुढे जाऊ. त्यालाही म्हणतात संयम. जर हिरवी बत्ती आहे आणि तुम्ही थांबलाय, त्याला संयम म्हणत नाहीत बरं का. त्याला संयम म्हणत नाहीत. मला माहित नाही त्याला काय म्हणतात, पण थोडक्यात काय संयम म्हणजे काय? ज्या ठिकाणी पुढे जायचं त्या ठिकाणी पुढेच जायचं, ज्या ठिकाणी थांबायचं त्या ठिकाणी थांबायचं. जोपर्यंत तरुण हे शिकत नाही तोपर्यंत तो विवाहासाठी तयार झालं. पहिल्या वेळेसच ब्रदरांनी असं सांगितलं, आता पुढे जातच नाही. स्वतःवरती नियंत्रण ज्या तरुणीला नाही
त्यांनी पुढे वाटचाल करायचीच नाही. त्यांच्यासाठी विवाह थोडक्यात त्या विषयीचा विषयच काढायचा नाही. संयमच नाही तर पुढे काय करणार? संयमाविषयी जर आपण सखोल अभ्यास करायचा तर तुम्हाला कोणती अशी वचनं आठवतात ज्यामध्ये जिथं नाही तिथं नाही, जिथं होय तिथं होय? कोणती वचनं आहेत सांगा जरा. मग मला कळेल की तुम्हाला संयम म्हणजे शब्द कळाला. जिथं पुढे जायचं तिथं जायचंच, जिथं थांबायचं तिथं थांबायचं. अशी वचनं कोणती आहेत? अशा देवानं सांगितलेल्या गोष्टी कोणत्या आहेत? 10 आज्ञा. 10 आज्ञा. 10 आज्ञेमध्ये जिथं पुढे जायचं तिथं जायचंच. कुठं पुढे जाण्याच्या आज्ञेत सांगा मला. म्हणजे कोणत्या आज्ञा अशा आहेत ज्या तुम्हाला काहीतरी करायला सांगतात? शाबात पाळा. बर, आणखी कोणती आज्ञा आहे ती करायला सांगते? आई वडिलांना मानपान दे. बर, आणखी कोणती आज्ञा ती करायला सांगते? कोणती आज्ञा? आज्ञा आज्ञा. शेजाऱ्यावर प्रीती करते. आज्ञा 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 करायला सांगते. 10 आज्ञामध्ये कोणती अशी आज्ञा करायला सांगते? सांगितलं, शाबात सांगितलं, आई वडिलांचा मान राख हे सांगितलं. आणखी काय? प्रश्न कळालेला दिसत नाही. त्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. करू नका म्हणून सांगितलेलं नाही, करा म्हणून सांगितले. पहिली आज्ञा कोणती? बर, ठीक आहे, एका पाठीमागे जा. पहिली आज्ञा कोणती? नसावेत. पुढे जायचे काय प्रश्नच येत नाही. बरोबर. दुसरी आज्ञा कोणती? कोरी मूर्ती करू नकोस. पुढे जायची काय गरजच नाही. तिसरी आज्ञा कोणती? देवाचं नाव व्यर्थ घेऊ नकोस. नाही. बर, मग चौथी आज्ञा? शाबात पवित्रपणे पाळ. म्हणजे थोडा त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. त्याच आज्ञेमध्ये लिहिले ते करू नको. म्हणजे काय? तिथं पुढे जाऊ नको. त्याला म्हणायचं संयम. 5वी आज्ञा आई वडिलांचा मान राख. म्हणजे काय? तिथं नको असं काय नाहीये. म्हणजे काय केलं पाहिजे? आई वडिलांचा मान राखला पाहिजे. मग 6वी आज्ञा कोणती? खून करू नको. म्हणजे थोडक्यात काय आहे तिथं थांब, पुढे जायचंच नाही त्या ठिकाणी. 7वी आज्ञा व्याभिचार करू नको. बरोबर. 8वी आज्ञा चोरू करू नको. 9वी आज्ञा आपल्या शेजाऱ्यांचा खोटी साक्ष देऊ नको. बर. 10वी आज्ञा लोभ धरू नको. म्हणजे संयम म्हणजे काय? जो तरुण तरुणी 10 आज्ञा त्या व्यक्तीला पाळता येत नाहीत, तो व्यक्ती स्वतःवरती संयम बाळगू शकत नाही. त्यानं विवाहाचा पुढचा विचार करायचा नाही. जे आहे ते आहे. त्याला गाडी जर व्यवस्थित ट्रॅफिक सिग्नल वरती चालवता येत नाही ना, तो जर म्हणतो ना मी तरुण आहे, माझं रक्त गरम आहे, लाल रक्त बघितलं की लाल बत्ती बघितली माझं रक्त गरम होतं, नाही, मग त्यानं विवाहाविषयी विचार करायचा. विवाहाचा विचार करत असताना तो व्यक्ती संयम आहे का हे बघा. देवावरती त्याला प्रेम करायला जमत नाही, आई वडिलांवरती करेल. देव कधीच जो चुकत नाही त्याच्यावरती प्रेम करायला त्या तरुणाला जमत नाही. आई वडील जे चुकतात त्यांच्यावरती प्रेम करायला जमल का त्याला? आई वडील ज्यानं लहानाचं मोठं त्याला केलं, जन्म दिला, ह्या जगामध्ये आणलं, सर्व त्याच्यासाठी रक्त ओतलं, प्राण दिले, सगळं दिलं, त्याच्यावरती जर तो प्रेम करू शकत नाही, जी तरुणी किंवा जो तरुण त्यांच्या आयुष्यामध्ये नुकताच आलाय त्याच्यावरती प्रेम करायला जमल? म्हणून म्हटलं ना, पाया तो पायाच. आपल्याला विवाह म्हटल्यानंतर खूप गोष्टी आठवतात आणि खूप गोष्टीची आपण योजना करतो. संयम पहिली गोष्ट आहे. म्हणजे पुढं कधी जायचं आणि कधी थांबायचं हे माहित पाहिजे. आता हे का म्हणतो मी? महाविद्यालयामध्ये तरुण तरुणी जे आहेत ते बघून निवडतात एकमेकाला, बरोबर ना? बघायचं आणि निवडायचं. मग आता बघायचं, मग ते व्यक्ती सुंदर दिसली किंवा तो मुलगा धडधाकट दिसला आणि मग दिसला पण, मग आपण काय करायचं? पुढे जायचं का थांबायचं? 10 आज्ञेवरून सांगा, त्याचा संदर्भ घेऊन सांगा, पुढे जायचं का थांबायचं? का थांबायचं? दिसायला चांगले,
थांबाल की पुढे जा. हा, मला तेच लक्षात आलं होतं. तुमचे मुद्दे आहेत ना. हा, एक पहिला मुद्दा टिक. दुसऱ्याचं काय? दुसऱ्या ठिकाणी बरोबर आहे का तो व्यक्ती, ती, तो? जर असेल तर ठीक आहे. मग इथं बरोबर आहे म्हटल्यानं पुढे जायचं का? जर 10 गोष्टी असतील देवाच्या वचनामध्ये, तर प्रत्येक गोष्टीसाठी टिक मार्क देवाचं वचनानं करायचं, आपण नाही. देवानं सांगायचं हा हे बरोबर आहे, वचनानुसार आहे, हे पुन्हा बरोबर आहे. सुंदर दिसणं चुकीचं नाही, श्रीमंत असणं चुकीचं नाही, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जोपर्यंत व्यवस्थित नाहीत तोपर्यंत पुढे जाऊ का नको थांबायचं. त्याला म्हणायचं संयम. जर तरुण तरुणींना हे कळालं ना, मग त्यांना कळेल की विवाह म्हणजे काय. पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट चांगल्या आहेत, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. 10च्या 10 गोष्टी चांगल्या आहेत. मग काय? मग काय? 10च्या 10 गोष्टी चांगल्या आहेत, मग काय करायचं? हा, पुढे जायचं. मी प्रश्न विचारणार नाही, पण प्रश्न विचारतो उत्तर देऊ नका. तुम्ही तसंच केलं का? संयम. बर, संयम. संयम म्हटल्यानंतर काय? स्वतःवरती नियंत्रण. कधी पुढे जायचं आणि कधी थांबायचं हे माहित पाहिजे. 10 पैकी 4च गोष्टी चांगल्या आहेत, बाकीच्या 6 गोष्टी चांगल्या नाहीयेत, म्हणजे देवाच्या वचनानुसार नाहीये. मग काय कराल? ट्रॅफिक सिग्नल वरती जसं थांबतो ना तसं थांबायचं. बाबा पुढे जायचं नाही. हवेनं जसा निर्णय घेतला तसेच आजकालचे तरुण तरुणी निर्णय घेतात. कसं? तिनं पाहिलं ते फळ कसं होतं, खाण्यासाठी मनोहरी होतं. ते फळ एकाच ज्ञान देण्यास इष्ट होतं, आणि मग तिनं ते फळ खाल्लं आणि मग त्याच्या पतीलाही दिलं आणि त्यानंही खाल्लं. नाही, निर्णय विचारात्मक असावा. निर्णय विचारात्मक असावा, भावनात्मक नसावा. जो निर्णय तुम्ही घ्याल तो निर्णय देवाच्या वचनानुसार असावा, तुमच्या भावना ज्या आहेत त्याच्यावरती आधारित नसावा. आज संदेश देता देताच मी आज म्हणालो की खूप वेळेस लोक तुम्हाला सांगतात तो मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही, ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही. घरातले सांगतात, शेजारचे सांगतात, समाजामधले सांगतात, मंडळीमधले सांगतात, पण हा किंवा ही नाही. माझं मन, माझं अंतकरण सांगतं की तोच मुलगा आणि तीच मुलगी माझ्यासाठी काय आहे, योग्य आहे. अरे बाबा करू नको असं, चुकीच्या गोष्टी आहेत. देवाच्या वचनात सांगतो, देवाचं वचन देखील ह्याला मान्य करत नाही. नाही, माझं मन मला सांगतं की तोच व्यक्ती, तीच मुलगी योग्य आहे. मग लग्न झाल्यानंतर 6 महिने उलटून जातात. मग 6 महिन्यानंतर जे प्रेम लग्नाच्या अगोदर आंधळ होतं ते नंतर डोळस होतं. ज्या गोष्टी लग्नाच्या अगोदर दिसत नाही त्या लग्नाच्या नंतर दिसायला सुरू होतात. मग मधु इकडं, चंद्र इकडं. आता जरा लक्ष द्या. मग त्या व्यक्तीला वाटायला लागतं की अरे इतक्या लोकांनी मला सांगितलं की ती व्यक्ती बरोबर नाही, ती व्यक्ती बरोबर नाही, चुकीची आहे. मग मला कोणी सांगितलं की ती व्यक्ती बरोबर आहे? स्वतःच्या अंतःकरणाने. म्हणून यिर्मया 17:9 मध्ये लिहिलेलं आहे की हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने त्रस्त झालेलं आहे, त्याचा भेद कोणास कळतो. म्हणून आपण स्वतःच्या अंतःकरणावरती, स्वतःच्या भावनेवरती विश्वास न ठेवता देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला पाहिजे. बर, पाया कळाला? पाया म्हणजे काय की बाबा तो व्यक्ती संयम आहे का, म्हणजे तो देवाच्या आज्ञेत आहे का, तो देवावरती सर्वोत्कृष्ट प्रेम आणि शेजाऱ्यांवरती स्वतःसारखं प्रेम करतो का. जर ते करत नसेल तर तो व्यक्ती योग्य नाही. तो व्यक्ती दुसऱ्यासाठी पण योग्य नाही आणि त्या व्यक्तीनंही विवाहाविषयी विचार करायचा नाही. कोणाविषयी विचार करतोय आपण? कोणते तरुण? पण कोणते तरुण? कोणत्या धर्माचे? बाकीच्या धर्माच्या तरुणांसाठी हे लागू नाही. आहे लागू, पण त्यांना सत्य जास्त माहित नाही. जेवढं सत्य त्यांना माहित आहे त्याच्यामध्ये ते संयम पाहिजे.
त्यांना 10 आज्ञा माहित नाहीत, मान्य आहे मला, पण जेवढ्या आज्ञा माहित आहेत त्याच्यामध्ये त्यांना संयमपणा पाहिजे. म्हणजे त्यांना देवावरती प्रेम पाहिजे, त्यांचा कोणता तर देव असेल तो, आई वडिलांवरती, शेजाऱ्यांवरती प्रेम पाहिजे, या सर्व गोष्टी संयमामध्ये येतात. म्हणून हा जो पाया आहे ना, हा पाया जेवढा मजबूत तेवढा विवाह चांगला होईल. आता ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही विचार करता की त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि तो नोकरी करतो, मग आता तोही विवाहाच्या वयामध्ये आलेला आहे आणि मग आई वडील पण म्हणतात की आता बाबा तुझा विवाह करायचा आहे. मग ज्याचा विवाह करायचा आहे त्या व्यक्तीनं पहिली प्रार्थना कोणती करावी? त्यानं पाहिलं की तो संयम आहे, 10 आज्ञा पाळतो, देवावरती सर्वोत्कृष्ट प्रेम आणि शेजाऱ्यावरती स्वतःसारखं प्रेम, 10 आज्ञेमध्ये ते लिहिले. मग त्याच्यानंतर त्यानं पहिला प्रश्न कोणता विचारावा देवाकडे? त्यानं प्रार्थनेमध्ये देवाला काय प्रश्न विचारावा? त्याच्यासारखीच अनुरूप. आणखी काय? काय प्रश्न विचारायचा त्याने सांगा. उत्तर दिले बंधूंनी. काय प्रश्न विचारायचा त्यानं? तुझ्या इच्छानुसार योग्य आहे का नाही, काय योग्य आहे का नाही? आता विवाहासाठी मी योग्य आहे का नाही, तर ती व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे. म्हणजे शोधली व्यक्ती नाही, तो स्वतः तयार आहे की नाही, किंवा त्याला अजून तयारीची गरज आहे. जर असेल तर मग त्यांनी देवाचं तेवढं सांग. पहिला प्रश्न, सर्वोत्कृष्ट प्रश्न म्हणजे देवा माझ्या आयुष्यामध्ये विवाह आहे का? झालं. जर नो, पुढचं काहीच नाही. म्हणून म्हटलं ना की देवाच्या वचनानुसार शिकलं ना, व्यवस्थित कळतं की चूक कुठं होते. पावलाच्या आयुष्यामध्ये लग्न होतं का हो? नव्हतं त्याच्या आयुष्यामध्ये लग्न. मग त्यानं विवाहाविषयी विचार करायचा, मग कोण मुलगी आणि ते सगळे आहे का? काहीच प्रश्न येत नाही त्याच्या आयुष्यामध्ये. म्हणून पहिला प्रश्न तरुणाने हा विचार, घाबरू नका, घाबरू नका, गोंधळात पडू नका. मी म्हणत नाही की तुमच्या आयुष्यामध्ये विवाह नाहीये, मी म्हणत नाही तसं, पण प्रश्न विचारला पाहिजे की देवा माझ्या आयुष्यामध्ये विवाह आहे का? इरमायाचं लग्न झालं होतं का? गृहपाठ पुढच्या आठवडी तुम्ही मला सांगायचं की इरमायाचं लग्न झालं होतं का नाही. गृहपाठ पुढच्या आठवडी तुमचा नुपूर दिदी तुम्ही आम्हाला सांगायचं की एझेकिएलच्या पत्नीचं काय झालं. एझेकिएलच्या पत्नीचं काय झालं? बरं, ठीक आहे. तर पहिला प्रश्न जो प्रत्येक तरुणाने विचारायचा तो म्हणजे की माझ्या आयुष्यामध्ये विवाह आहे की नाही. आता का हा प्रश्न विचारायचा? जर विवाह असेल तर मग ग्रीन सिग्नल, मग ती हिरवी बत्ती, मग संयम मध्ये आपण काय शिकलो? पुढे जायचं. बरोबर ना? हा मुद्दा जो आहे ना तो शेवटपर्यंत ठेवायचा. संयम जे आहे ते शेवटपर्यंत बाळगायचं. मग जर आपल्या आयुष्यामध्ये विवाह नसेल तर मग काय त्या ठिकाणी थांबायचं, पुढे जायचं नाही. त्याला म्हणायचं संयम. किती तरुण तुम्ही पाहिलेले आहेत की आई वडील पाठीमागे लागलेले आहेत, लग्न कर, लग्न कर, लग्न कर, लग्न कर, आणि त्याच्या आयुष्यामध्ये लग्न असेल देखील, देवाने त्याच्या आयुष्यामध्ये लग्न ठेवलं देखील असेल, पण तो व्यक्ती म्हणतो नाही नाही नाही, मला बंधनामध्ये अडकायचं नाही, नाही नाही नाही, मला पैसे कमवायचे नाही, मला गाड्या खरेदी करायच्या, अशा गोष्टीमध्ये मला गुंतवू नका, आणि तो लग्न करत नाही. आणि मग त्याच्यामुळे त्याला त्रास संकट आयुष्यामध्ये सहन करावं लागतात. मग त्याचं वय वाढायला लागतं. मग त्याला कळतं की अरे बाबा नाही, आई वडील जे म्हणत होते ते बरोबर आहे. मग तो लग्न करतो. असे पाहिलेत का उदाहरण? त्याच्या उलट पाहिलेत उदाहरण? अरे थांब, नाही, उतावळा नवरा, असे पण उदाहरण आहेत. म्हणून देवाचं वचन म्हणतं की मूळ मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये संयमपणा असेल तर बाकीच्या गोष्टी पुढे. तर पहिली पायरी काय
की बाबा तुम्ही विवाहाचा विचार करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये विवाह आहे का नाही हे तुम्ही पडताळून पाहिलं पाहिजे. कसं देव तुम्हाला सांगेल? धनुष्य आणेल का आणि त्याच्यामध्ये लिहिलं जाईल का या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विवाह आहे, कृपा करून त्याला सांगा? कसं तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यामध्ये विवाह आहे? तरुणांसाठी प्रश्न आहे. मग तो आत्मा पवित्र आत्माचा आहे का दुष्ट आत्मा आहे ते कसं कळलं तुम्हाला? काय वचन आहे? बरोबर आहे उत्तर, बरोबर चाललेला. सांगा मला कोणतं वचन घ्याल आणि म्हणाल की बाबा माझ्या आयुष्यामध्ये विवाह आहे हे मी ठामपणे सांगू शकतो? कसं निर्णय घ्याल? कसं तुम्हाला कळेल की देवाने तुमच्या आयुष्यामध्ये विवाह ठेवलेला आहे? ज्यांचा विवाह झालाय त्यांनी निश्चिंत राहा, पण उत्तर द्या. वचनाद्वारे म्हणजे वचन नाही आठवत आहे, पण अब्राहम ज्यावेळेस आयझॅकसाठी मुलगी शोधत होता तर त्यावेळेस देखील आयझॅकने प्रार्थना केली का? प्रश्न मला प्रश्न विचारतात का? मी प्रश्न विचारले उत्तर द्या. सांगा कसं तुम्हाला, म्हणजे त्या व्यक्तीला वैयक्तिक बरं का, मी आई वडिलांचं म्हणत नाही, ज्या व्यक्तीचं लग्न आहे त्या व्यक्तीला कसं कळेल की बाबा त्याच्या आयुष्यामध्ये लग्न आहे? साधा सरळ प्रश्न. ती व्यक्ती प्रार्थनेत असणार, प्रार्थना सगळेच करतात, विवाहासाठी प्रार्थना असते, सगळेच वेळासाठी प्रार्थना करतात. योग जुळून येणे, योग, योग शब्द योगायोग नाही. योगायोग आपण ख्रिस्ती धर्मामध्ये योगायोगचा काहीच भाग येत नाही. देवाची इच्छा त्याला योगायोग म्हणता येत नाही. बरं काय? दोघांचे विचार एकत्र अहो मी फक्त लग्न आहे का नाही हा विचारतोय. मुलगी शोधली, मुलगा शोधलाय, नंतरचा भाग आहे तो. तिथपर्यंत आपण पोहोचलोच नाहीये. त्या गोष्टी घडून येतील ना, म्हणजे असेल वडील आहा, लोकांना नाही नाही, घडून येतील तो भाग वेगळा, पण त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विवाह आहे हे कसं कळणार? देवाचं वचन वाचलेले की नाही? काय वाचलं? कसं आदामाला कळालं की त्याच्या आयुष्यामध्ये विवाह आहे का नाही? हा काय? कोण? हा काय? ऍडमची जसं पार्टनरची इच्छा होती हा, तसं इच्छा आता जरा आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचलं तर आदामाला काय काम दिलं होतं विवाहाच्या अगोदर? एकटाच होता त्यावेळेस. प्राण्यांना नावं द्यायची आणि त्या बागेची मशागत करायची, बरोबर का? मग आता ज्यावेळेस तो प्राण्यांना नाव देत होता त्यावेळेस त्या ठिकाणी सिंह आला आणि नारी कोण? सिंहीण. बर, सिंह आणि सिंहीण आली. मग तो म्हटला अरे नर नारी. मग हत्ती आणि हत्तीन आली. मग हा तुला सोंड आहे, तुला 4 पाय आहेत, तू हत्ती, ती हत्ती. नर नारी, नर नारी, नर नारी, नर नारी. देवाने त्याला मुद्दाम नावं द्यायला भाग पाडलं जेणेकरून त्याला कळावं, ज्यावेळेस तो नर नारी असं बघेल त्यावेळेस त्याला कळेल की बाबा त्यालाही कोणाची तरी गरज आहे. ज्या व्यक्तीचा विवाह व्हायचा आहे त्या व्यक्तीला देव सांगेल की बाबा तुला एखाद्या व्यक्तीची गरज आहे. म्हणून देवाने आदमाला कोण दिली? हवा. म्हणजे कोण? मदतगार. त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की बाबा जे काम मी करत आहे, जे आयुष्य मी जगत आहे, त्या आयुष्यामध्ये मला कोणाची तरी गरज आहे. मग आपण म्हणू शकतो की बाबा देवाने त्याला सांगितलंय की बाबा त्याला कोणाची तरी गरज आहे, मग त्याच्या आयुष्यामध्ये विवाह आहे. हा, जर आपण उत्पत्ती दुसऱ्या अध्यायामध्ये 20 वचन उत्पत्ती 2:20 कृपा करून उघड्या. त्याच्यात असं लिहिलंय की आदामाने सर्व ग्राम पशु, आकाशातील पक्षी व सर्व वन पशु यास नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. मिळेना. बरोबर, म्हणजे ते देवानं जाणीव करून दिली की बाबा तुला एक सहाय्यकाची गरज आहे. कोणी जाणीव करून दिली? देवाने. म्हणजे देवाने तुम्हाला जाणीव करून द्यायची की तुमच्या आयुष्यामध्ये कोणाची तर गरज तुम्हाला आहे. एकटं तुम्ही राहू नका. जरी तुम्हाला वाटत असलं तरी देखील एकटं राहायचं नाही. बर, मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 काय? कशावरून तुम्हाला कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विवाह आहे? 1, देव तुम्हाला जाणीव करून देईल की बाबा तुला सहाय्यकाची गरज आहे. दुसरा कोणता मार्ग आहे का ज्याच्यावरून व्यक्तीला कळेल की बाबा त्याच्या आयुष्यामध्ये विवाह आहे?
देवाने ती व्यक्ती त्याला देणं. बर, जरा उच्च विचार आहे, घेऊया तो विचार. देव स्वतः त्या व्यक्तीला त्या व्यक्तीसमोर आणेल. देव आणेल. कोण आणेल? देव आणेल. आता जरा लक्ष द्या. ज्यावेळेस हवा निर्माण होत होती त्यावेळेस आदाम कुठे होता? झोपेत होता, बरोबर का? आदाम म्हणाला हा हवेला असं निर्माण कर आणि मग हवेला तसं निर्माण कर, एवढी सुंदरता नाही. आदाम कसा होता? गाढ निद्रेमध्ये होता. मग हवेला आदामापर्यंत कोणी पोहोचवलं? देवा. मग असंही तुम्ही म्हणू शकता की जर देवानेच त्या व्यक्तीला तुमच्या समोर आणलं, कोणी? आई वडिलांनी नाही, देवानं जर त्या व्यक्तीला तुमच्या समोर आणलं आणि त्या सर्व गोष्टी ज्या वचनामध्ये आपण पुढे शिकणार आहोत ते सगळे गुणधर्म जर असतील तर मग फक्त एकच मुद्दा नाही, दोन. एक, तुम्हाला पण गरज वाटते. दुसरा, देवानेच त्या व्यक्तीला तुमच्याकडे आणलं, मग तुम्ही म्हणू शकता की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लग्न आहे. कळालं का? बर, आता या सर्व गोष्टी शिकत असताना आपण हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की संयम जो आहे तो संयम प्रत्येक पातळीवरती त्यानं दाखवला पाहिजे. नाहीतर सुरुवातीला फक्त लग्नाचा विचार करण्यासाठी म्हणून तो आज्ञा पालन करतो आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस विवाहाच्या गोष्टी होतात त्यावेळेस तो संयम सोडून देतो. असं होता का? म्हणजे 10 आज्ञा पाळणारा तो व्यक्ती पाहिजे. म्हणजे त्याचं आयुष्य कसं पाहिजे? मन अंतःकरण बदललेलं त्याचं आयुष्य पाहिजे. म्हणजे तो ख्रिस्तासारखा पाहिजे. मग त्याच्या आयुष्यामध्ये आपण लग्नाचा विचार करू शकतो. मला आठवतं की एक तरुण होता आहे आणि त्याच्या विवाहाचा विचार करत असताना एक महिला माझ्याकडे आली आणि म्हणाली की माझी इच्छा आहे की अमुक अमुक जी माझी पाहुणी आहे तिचा विवाह या तुमच्या मित्रासंती व्हावा. मग मी म्हटलं अरे माझा मित्र असं असं त्याचे वाईट गुण आहेत, असे आहेत तसे आहेत तसे आहेत. मग ती म्हटली ही तर कुठं व्यवस्थित आहे. मग मी त्यांना म्हणालो की एक नकारात्मक गोष्ट दुसऱ्या नकारात्मक गोष्टी संधी मिळाली की चांगली गोष्ट होईल असं होत. दोघंही चांगलेच पाहिजे. दोघांनी काय केलं पाहिजे? त्यांची सुधारणा झाली पाहिजे. मग दोघं ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस तो विवाह जो आहे तो आशीर्वादित ठरतो. म्हणून संयम फार गरजेचा आहे. जर एखाद्या मुलग्याला वाटलं की ती मुलगीमध्ये एक वाईट दुर्गुण आहे, तुम्हाला थोडक्यात कळालेला आहे, पण मी थोडा संयम बाळगतो, तुला थोडा वेळ देतो, बघूया तिच्यामध्ये काय बदल घडून येतो का. म्हणजे तो काय करतो? संयम बाळगतो, पुढे जात नाही, आहे त्या ठिकाणी स्तब्ध. आणि ज्या वेळेस त्याला कळतं की बाबा हा ते वाईट दुर्गुण जे आहेत ते निघून गेलेत, मग पुढे वाटचाल. पण आपण सध्या एवढंच शिकत आहोत की जर विवाहाविषयी कोण विचार करत असेल तर त्या व्यक्तीनं पहिला प्रश्न विचारायचा की माझ्या आयुष्यामध्ये विवाह आहे की नाही. ते कसं त्याला कळेल? तो स्वतः प्रार्थना करेल आणि देव त्याला विवाहाची गरज दाखवेल. देवाची गरज ती पाहिजे, मनुष्याची ती गरज नसली पाहिजे. काय काय वेळेस जुन्या काळामध्ये असं व्हायचं की मुलगा 20-21 वर्षाचा झाला किंवा मुलगी 17-18 वर्षाची झाली की विवाह करा. पण ते वय नाही ना. म्हणजे थोडक्यात काय संयम बाळगला पाहिजे कोणी? आई वडिलांनी देखील. म्हणून विवाहाचा अभ्यास करत असताना फक्त तरुणांसाठी नाही, आई वडिलांना पण ह्या ठिकाणी पाहिजे. कारण की आई वडिलांना देखील हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. कारण की देवाचं वचन काय आहे हे फार महत्वाचं आहे. मुद्दा नंबर 2, देवच जर त्या व्यक्तीला तुमच्या समोर आणत असेल, जर तुम्हाला कळत नसेल तर देव त्या व्यक्तीला तुमच्या समोर आणेल जसं आदामाच्या समोर हवेला आणलं, देवाने आणलं. म्हणून आज चर्चमध्ये मंदिरामध्ये ज्यावेळेस विवाह पार पाडला जातो त्यावेळेस मुलीला कोण घेऊन येतं? वडील. आणि मग त्या ठिकाणी जे पालक व्यासपीठावरती असतात ते म्हणतात ह्या मुलगीचा हात ह्या मुलाच्या हातामध्ये कोण देऊ इच्छित? आणि मग वडील काय करतो? हात वर करतो आणि म्हणतो की मी. आणि मग तो वडील काय करतो? मुलगीचा हात जो आहे तो मुलाच्या हातामध्ये देतो. कुठून आलं हे? देवाच्या वचन. कळालं का? बर, आता पुढचे जे मुद्दे आहेत ते फार महत्वाचे आहेत पण त्याच्यासाठी वेळ लागेल, म्हणून आज आपण इथं थांबूया. पण
मला सांगायचं तुम्हाला हे आहे महत्वाचं, की ज्या गोष्टी आपण टप्प्यानुसार शिकत आहोत ती एक पायरी पार पाडल्याशिवाय पुढं जायचं नाही. बरोबर आहे. आता येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण हे शिकणार आहोत की जर विवाह पार पाडायचा आहे तर त्याच्या ज्या पायऱ्या आहेत, जवळपास 6 ते 7 पायऱ्या आहेत. विवाहाच्या अगोदर किती पायऱ्या आहेत? 6 ते 7 पायऱ्या आहेत. त्या 6 ते 7 पायऱ्या पार पाडल्यानंतर मग विवाह पार पडतो. पण तेवढा संयम असेल तर फार चांगलं होईल, कारण की तो पार पाडत असताना त्या पायऱ्या देव तुम्हाला दाखवेल की विवाह म्हणजे काय आणि विवाह देवाच्या दृष्टिकोनातून कसा पार पाडायचा. परत एकदा मी तुम्हाला विनंती करत आहे, जितके तरुण लोक तुम्हाला माहीत आहेत, कुठल्याही विश्वासामध्ये असू देत, ते त्या ह्या ठिकाणी येऊ देत, त्यांना कळेल की विवाह पार पाडत असताना कसा विचार करायचा आणि काय करायचं, म्हणजे चुका होणार नाहीत. देवाच्या वचनामध्ये लिहिले, शेवटचा मुद्दा, 100 पैकी 1 ही विवाहामध्ये देवाचा आशीर्वाद नसतो. 100 विवाह घ्या तुम्ही, त्या 100 पैकी एकाही विवाहामध्ये देवाचा शिक्कामोर्तब होत नाही. म्हणजे कमीत कमी 101 विवाह झाले पाहिजेत, मग एक विवाह. मग त्याचं कारण काय? शेकडो विवाहामध्ये येशू ख्रिस्तच नसतो. त्याच्या पाठीमागं कारण आहे. परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर बाप्पा, तुझ्या नावाला मान महिमा देवतो देवप्पा. आज या सुंदरशा सायंकाळी देवप्पा, या सुंदरशा कळपाला तू एकत्रित केलास म्हणून तुझे उपकार मानतो देवप्पा. आज विशेष करून जो विषय आम्ही हाताळत आहोत देवप्पा, तो तरुण वर्गासाठी खूप उपयोगाचा आहे देवप्पा. त्या तरुण वर्गाने याचा पूर्णपणे अभ्यास करावा देवप्पा आणि त्याप्रमाणे चालावा आणि विचार करून जो पण काही विवाहाचा विषय आम्ही हाताळत आहोत देवप्पा, त्याचा विचार करून त्यांनी पुढची वाटचाल करावी देवप्पा. या कळपामध्ये आम्ही जमलेलो आहे देवप्पा. वेगवेगळे विषय हाताळत असताना देवप्पा त्याचा विचारपूर्वक आम्ही अभ्यास करावा, त्याप्रमाणे बोलावं, चालावं, वागावं असं तू कर देवप्पा. विशेष करून देवप्पा ह्या कळपामध्ये जो पण कोणी आजारी आहे देवप्पा, त्यांच्यासाठी मागतो देवप्पा. त्यांच्या आजारावरती देवप्पा त्यांनी मात करावं असं तू होऊ दे देवप्पा. त्यांच्या बिछाने तू बदल देवप्पा, त्यांना त्यांच्यातून बाहेर काढ देवप्पा. आमच्या सगळ्यांवरती तुझा भरपूर आणि विपुलतेचा आशीर्वाद पाठव देवप्पा. इथपर्यंत आणलेला आहेस देवप्पा, परतीचा प्रवासही तो आमचा सुखाचा कर देवप्पा. आमच्या सगळ्यांवरती भरपूर आणि विपुलतेचा आशीर्वाद पाठव देवप्पा. ह्या कळपामध्ये ज्यांच्या पण काही इच्छा आहेत देवप्पा, तू जाणून आहेस देवप्पा, त्या इच्छा त्या पूर्ण कर देवप्पा. इथून पुढची वेळ तुझ्या हाती स्वाधीन करतो. ही लहान नम्रतेची प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात केली म्हणून तो आहे. आमेन.